कारण आपला नॅचरल गेम केलो होतो. आणि तुमच्या पॅकरचा तुम्हाला कसा सपोर्ट होता? पॅकरचा तर खूपच सपोर्ट आहे. थँक्यू, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. खूप चांगला खेळ. जयेश भैया मैदानात आपण पाहतोय सुजित पाटील याचा पहिला चेंडू. अगदी सकाळच्या सत्रामध्ये हे दोन्ही संघ एक एक फेरीचा खेळ जिंकून आता दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश. धावचित होईल का? तुषार भोईर इथं मात्र धावचित बाद. सागर भोईर, ए भाई ये क्या हुआ? बागा का गोलंदाजी और इसके ऊपर रन आउट का विकेट. आमचे यशस्वी पॅकर बॉस फायटरचे सुधीर दादा झुमारे यावेळी थोडेसे मागे होते. वाईट माघार घेत होते. दुसऱ्यांना संधी द्या हे त्यांच्या सूत्रावर ते पावलावर पाऊल टाकत होते. परंतु वाईल्ड कार्ड एंट्री घेतली. सुजित पाटील गोलंदाज होता, त्याला पहिल्याच चेंडूवर धावचीच्या स्वरूपात सागर भोईर सारखा मातब्बर खेळाडू बाद झाला. आता भातांचे हार्ड हिटर नवतरुण संघाचे कर्णधार मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी मनोहरभाई गाताडे उर्फ बारक्या मैदानामध्ये दाखल झालेत. काय डीजे का बँजो येत रे, डीजे नाही. निशाद ठाकूर आणि आबी ठाकूर यांनी जर झेल पकडला तर राकेश ठाकूर आणि शुभम ठाकूर यांच्याकडून 200 रुपये आणि आबी ठाकूर यांनी झेल पकडल्यावर सतीश टावरे आणि रुपेश ठाकूर यांच्याकडून 200 रुपये. त्याच्यानंतर समीर ठाकूर यांच्याकडून 200 रुपये आणि सुनील काटावले यांच्याकडून 100 रुपये. 0-0 लक्की नंबर आबी ठाकूर यांचा आहे. विशाल गादाडे आम्हाला सांगतायत. डिफेन्सिव्ह क्रिकेट पहिल्या चेंडूवर सन्मान दिलाय बारक्या काटावलेनं. निशाद ठाकूर काय क्षेत्ररक्षण घडलं जातंय. मरियाई हॉटेलला लंच ब्रेक केल्यानंतर आता डायरेक्ट मैदानात उतरले निशाद ठाकूर आणि काय एनर्जी आहे पा. एक धाव डिपेंड मला वाटतं धावचीत घेतील, परंतु त्यांच्या कर्णधाराने सांगितले बाई डायरेक्ट हिट तू करू नको, टम मॉडल. आणि इथून मॅच आपल्याला खेळवायचे आहेत म्हणून निशाद ठाकूरने डायरेक्ट हिट केला नाही. परंतु चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून कधी क्रिकेटची बॅट पकडली नाही, परंतु या मैदानात सुंदर खेळ. यस, साहिल पाटील प्रिशा 11 वाईल्ड कार्ड एंट्री आहे त्यांची. यावर्षी पहिल्यांदा पॅकर झालेत आणि खुशीनं त्यांनी गाजरं त्या आंब्याखाली बसून खाल्ली आणि आता मैदानामध्ये आलेत. यावेळी चेंडूकडे पाहत राहिले जयेश भोईर. पंच आमच्याकडे वळतील. हा सुवर चेंडू. तुषार यंग स्टार आहे, यंग खिलाडू आहे, नवा रक्ते गरम रक्ते आणि यांनी षटकार मारायची आशा मात्र आता कर्णधार सागर भोईरला आणि पॅकर तानाजी पाटील यांना आहे. यावेळचा चेंडू मोठा पटका खेळण्याची आशा होती. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही आणि इथून निर्धाव चेंडूची सांगता. यावेळी लेटकट केलेला चेंडू. क्षेत्ररक्षक मनेश भोईर चेंडूच्या खाली येत होते, परंतु चेंडू जाईल सीमा रेषेलगत फील्ड केला जातोय. इथून मात्र 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु तुषार भोईरनं पूर्णपणे रोखून ठेवलं आणि 2 धावा. लिजेंड क्रिकेटर मनेश भोईर यांच्या माध्यमातून काय क्षेत्ररक्षण घडलं जातंय मैदानामध्ये. त्यांच्या समवेत धावत होते भातान गावातील एकमेव सीए जगदीश सते आणि मास्टर माइंड 2 गावांचा खेळ करणारे अशोक भोईर. लाऊड अपील. लिजेंड क्रिकेटर मास्टर माइंड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं दोन्ही यादीमध्ये नाव असणारे अशोक भोईर. यस यस, दीपक भोईर बीर सारखे दिग्गज खेळाडू ज्यांच्या फलीतून घडले ते आमचे अशोक भोईर. दरवर्षीप्रमाणे त्यांच्या माध्यमातून गॅस सिलेंडर दिला जातो बीपीएल ला. ए भाई तू क्या कर रहा है. चॉकलेट बॉय अतरो फक्के यांनी बॉल पकडला. या टीम मधले प्लेयर बघितले ना सगळे एकदम हार्ड हिटर आहेत. अभिषेक ठाकूर, नरेश भोईर, मनेश भोईर, अशोक भोईर आणि स्वतः कर्णधार, स्वतः संघमालक
साहिल पाटील उर्फ गजा. किशोर भोईर गॉगल अजून काढला नाही हो, पण सनग्लास जे काढलेली नाहीये कारण की डोळ्यांना त्रास होतो. संदेश भोईर छोटे सरकार आणि रमेश भोईर उर्फ भाऊ यांच्याकडून मनोहर गाताडे नवतरुण संघाचे कर्णधार. 3-3 षटकांची मॅच. निलेश भोईर पास घ्या, जरा पास घ्या. नरेश भोईर पहिली मॅच करून साखरपुडा करून बाकी कार्यक्रम करून आता मात्र मैदानात दाखल पुन्हा सेकंड राऊंड साठी. म्हणजे बीपीएल त्यांनी मिस नाही केलेली आहे भावांनो. आणि पाठी म्हणजे शपूट हे पप्पूदाच्या का पोऱ्या. मनोहर गाताडेला 2,000 रुपये आहेत. संधू आणि रमेश भाऊ डंग्या भोईर. अथर्व फक्के यांच्या हातामध्ये मात्र चेंडू आहे आणि इथे धावपलकावर धावा लागल्यात तब्बल 6 का 6 धावा धावपलकावर लागल्यात. 7 या चेंडूवर 1 धाव आली. 7 धावा धावपलकावर लागल्यात. मनोहर गाताडे मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. इथून निर्धाव चेंडूची सांगता. अथर्व फक्के चॉकलेट बॉय वडाले तलावाचे सचिव म्हणून आम्ही त्यांची नियुक्ती करत आहोत. आणि अध्यक्ष सार्थक फक्के हे वडाले लेकचे अध्यक्ष आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत झालेलं आहे. गुरु त्यांचे कोण आहेत ते अख्ख्या भातन गावाला माहिती आहे. इथून खणून काढलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने निषाद ठाकूर. बाबा 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 काय क्षेत्ररक्षण घडलं जात आहे निषादच्या माध्यमातून. इथं डायरेक्ट हिट केली होती परंतु यष्टी रक्षकाने चुकी केली. निषाद ठाकूरचे सर्व फॅन्स इथं डोक्यावर हात देत आहेत. काय क्षेत्ररक्षण घडतंय बोलतायत. हे आशाही देखील नव्हती निषादकडनं आणि तशी क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून घडली जाते. पुन्हा एकदा चॉकलेट बॉय अथर्व फक्के. साहिल भोईर कुठे शोधून आणा. ते आल्याशिवाय यांची गोलंदाजी चांगली होणार नाहीये. साहिल एकदा उभा राहिला तर यांचा बॉल नीट पडला. बघा साहिलचं नाव घेता घेता झेल आणि काय अरे बाबा त्यांनी घेतली असती ना कॅच. निषाद ठाकूरचं एपट चांगलं होतं. त्याच्या हातात चेंडू बसला पण होता परंतु निलेश भोईला कॉन्फिडन्स नव्हता का यो बाबा घेईल का. हा ना 1600 रुपये बाबा तुझं जमा होतं इथं पण ते निलेशनी घालवलं. कप्ताननी तुला बघितलं नाही ना रे. परफेक्ट होता त्याचा. साच्यात बॉल बसला पण होता आणि याने दिली धडक एक्सप्रेस हायवेला आणि बॉल पडला डिवायडरवर. यावेळचा देखना फटका क्षेत्ररक्षक ऋषीच्या हातामध्ये चेंडू. बँजू वाले खुशीने बँजू वाजवतायत. त्यांना भरपूर काय बक्षीस भेटलेले. वडापाव खाल्ले सकाळी त्यांनी. आता थम्सअप पिला. 100 रुपयाचा प्रत्येकी पारितोषिक देखील कैलास पाटील यांच्या माध्यमातून त्यांना भेटला. असे बँजू पथक आमचा अतिशय खुशीनं बँजू वाजवत आहे. आणि तुमच्या आधी नौका फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय प्रणय ठाकूर. हार्ड हिटर फलंदाज. प्रत्येक वर्षीच्या बीपीएल मध्ये एकतरी षटकार मारतो हा खेळाडू. प्रणय ठाकूर यावेळेचा चेंडू पूर्णपणे बीट झालाय. अथर्व फक्के एनर्जेटिक गोलंदाजी. एक बॉल अजून थांबा 1 मिनिट झाली ना. ओव्हर झालेली आहे. ओव्हर झाले.
अथर्व पक्के स्वतः बॉल मोजत होता. आमचे अंपायर नाईट मॅच खेळून खेळून त्यांचा आता झोपेचा टाइम झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात नाहीये. आठवड्यात म्हणजे 4 दिवसात 4 नाईट मॅच आमचे हे सगळे खेळाडू खेळले, परंतु यश मात्र या आठवड्यात आला नाहीये. यश झोपून राहिला होता आणि इथून मात्र यशासाठी बॉल आपल्या हातात घेतलाय कर्णधारांनी निलेश भोईरनं. ऑन स्ट्राईक मनोहर गाताडे उर्फ बारक्या. मंचावरून आमचे रमेशजी पाटील, राजूभाई काटावले, सुधीरभाई झुमारे असे सर्व, स्वप्नील मोकल, सतीश टावरे, सुशांत भोईर, विशाल गाताडे मॅचचा आनंद घेतात. काय फटका खेचलाय मनोहर गाताडेचा ब्रँडेड बँजो ब्रँड षटकार. आणि आमचे मित्र फणसवाडीमधील रामदास भाई पवार यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत आणि त्यांच्या समवेत त्यांची सर्व मित्रपरिवार त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि रामदास भाई, आयवा कॅचला टी शर्टचं बक्षीस आहे, तर तुम्ही आयवा कॅच घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि आमचे रमेश भोईर यांची मर्सडीज मैदानामधनं रॉयल एंट्री करत असताना इलेक्ट्रिक मर्सडीज, भाऊचा हेलिकॉप्टर म्हणून ज्या गाडीचं नाव आहे ती इलेक्ट्रिक मर्सडीज ग्राउंड मधनं राऊंड मारताना लगातार 2 षटकाराला संदेश भोईर आणि रमेश भोईर उर्फ भाऊ यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. संधू नोटी काढून ठेव बाबा. आमच्या अण्णांनी टी शर्ट ठेवल्यात आयवा कॅचला आणि 2 लोकांनी माझ्यासाठी आतापर्यंत टी शर्ट जिंकल्यात. भरपूर टी शर्ट आमच्या अण्णांनी आणल्या, तर पोराव तुम्ही कॅच घ्या बाउंड्रीच्या बाहेर आणि टी शर्ट घेऊन जा आमच्याकडनं. अभिषेक ठाकूर यांची फरमाईश आहे की गाणी लावा डीजेवर, तर गाणी लावल्यावर नाचायला लागेल बाबा. नाचशील का? बोट केल्यावरती पोरं आता गाणी तुम्हाला लावायला लागतील. बिल्लांची नागिन निघाली टुन टुन. माईकने आवाज पण नाही लाव लाव तसं लागतो. यावेळी सुंदर फटका, चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतेत कर, स्वतः संघ मालक चेंडूच्या खाली आलेत. काय हिट झाले गेले, धावचीत होण्याची शक्यता. आणि फलंदाज मनोहर गाताडे तंबूच्या रस्त्याला. जल्लोष साजरा केला जातोय सीए जगदीश सत्ते यांच्याकडून. चेतन भाईला रन सांगा बाबा. 17 धावा धावफलकावर लागल्यात. 35 रन मात्र धावफलकावर लागल्यात आणि आता थोड्याच रनची नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. मिस्टर सल्लू सलमान खान, बॉडी बिल्डरचा बादशाह समीर भोईर उर्फ बाला. समीर भोईर यांनी लागोपाठ 2 षटकार लगावले, तर त्यांच्यावर अफाट प्रेम करणारा एकविरा ग्रुप यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. एकविरा ग्रुपचा अफाट प्रेम आहे. आमच्या सुशांत भोईर आम्हाला सांगतात की जीव ओतून टाकणारा त्यांचा फॅन असणारा एकविरा ग्रुप. नॅचरलचे आईस्क्रीमचे फॅन असणारे आमचे समीर भोईर मात्र मैदानात. आणि त्यांचे जिवलक बाबू संदेश भोईर यांचा फोन आलेला आहे की बाबूनी बक्षीस लावलंय बालाला. षटकारास 500 संदेश भोईर कडनं. आणि रमेश भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकारास 1000 रुपये. मारला मारला मारला. अरे बाबा बाबा, या काय झाला मैदानात. बाला झाला नाराज आणि किशोरनी घेतली कॅच.
आल्या आल्या बक्षीस मात्र लावली आणि हव्यासापोटी त्यांनी मोठा फटका मारण्याचा जरूर प्रयत्न केला. हवा जरी ते विरोधात नसती ना तरी हा षटकार आला असता. हवेचा वेग थोडासा विरोधात होता आणि आला षटका झेल बाद झाला तो समीर भोईर उर्फ बाला. आणि इथून मात्र तिसरं षटक कार्यरत असताना धावफलकावर धावा लागल्या त्या 40. नाही 40 तर झाल्या रे. हॅलो षटकारात 200 दिगंबर पाटीलसाठी हर्षद भोईर आणि धावफलकावर धावा लागल्या 60. 65 धावा धावफलकावर लागल्या 70 आणि कुणाचंच लक्ष नाही बघा. दिगंबर पाटील चेंडूकडे फक्त पाहत राहिले. इथून मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू आणि 1+1. एक धाव 2 धावा या चेंडूवर मिळतील. या 2 धावेच्या मतीने धावपटलावर धावा लागल्यात त्या 19. 19 धावा धावफलकावर लागल्यात. 19. वाईट चेंडू 1+1 2 धावा मिळाल्या. 19 धावा धावपटलावर जोडल्या जातात मित्रांनो. प्रणय ठाकूर फ्रंटफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. अशोक भोईर चुकी करणार नाहीयेत. इथून मात्र एकेरी धाव मिळेल ती टीम काव्य 11 भातांना. संघ मालक आहेत सरपंच तानाजी पाटील. आणि खास अभिषेक ठाकूर यांच्यासाठी गाणं लावलं जाणार आहे. तुमचा डान्स अपेक्षित आहे मित्रांनो. दिगंबर पाटील रायडर मॅन आहेत ते बायकर मॅन आहेत. आणि इथून मात्र प्रणय काय चालाकी केली. ए ए ए ए क्या हुआ निशाद देखो. निशाद ठाकूरचं कौशल्य प्रशंसा करावी तेवढी कमी आहे या ग्राउंड मध्ये. सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून झालाय. मरियाई हॉटेलची संपूर्ण कृपा आहे. एक बॉल आहे ना हर्षद दादा. थांबा. पहिल्या चेंडूवर षटकार मारला. दुसरा बॉल 1 रन. तिसऱ्या बॉलला विकेट. चौथा बॉल वाईट. आणि मग तो चौथा बॉल एक 22 रन आणि 5व्या बॉलला 2 रन आता घेतले या. आणि एक बॉल अजून बाकी आहे. एक छक्क्याचा बॉल आणि एक आउट झाला तो. एक बॉल आहे. एक बॉलला बारके आणि षटकार मारला आणि एक बॉल आउट झाला. बाला एक केला. तो लिहिला नव्हता इथं. बारके आउट झालता. बरोबर ओव्हर झालेली आहे. बाला आउट झालता तो बॉल काउंट केला नव्हता. सॉरी माफ करा आमच्या स्कोररला.
मयूर टकेकर इकडे दाखल झाले, त्यांचं सरसे स्वागत. सोनू पॅकर स्वतः नॉन स्ट्राईक एंडला, सरपंच तानाजी पाटील. अरे बाबा यो काय करताय पण्या, 4 बॉल तरी उचला यो बाप्या. 1 रन लेग बाईच्या स्वरूपात मिळेल. या एकेरीच्या साहाय्यानं पहिल्या सत्राचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावा लागल्यात त्या तब्बल 23. हा, रोनक 11 संघाचे कर्णधार आणि पार्थ 11 संघाचे कर्णधार. आपण वेल न जवळचा लगेचच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. पार्थ 11 संघाचे कर्णधार सुजित सते साहेब, आपला कर्णधार लवकर पाठवा आपण. आणि रोनक 11 संघाचे पॅकर रुकेश काटावले, आपला कर्णधार आपण वेल न जवळचा लगेचच पाठवायचा आहे. चला, पहिला बॉल पडण्याच्या अगोदर कर्णधारांनी इथे येणे अनिवार्य आहे. आणि दोन्ही कर्णधार जर आले नाही तर ओव्हर कमी केली जाईल. आणि एक कर्णधार आला आणि एक कर्णधार जर आला नाही तर डायरेक्ट त्या कर्णधाराला टॉस विन दिला जाईल. हा, बोललो 2 वेळा, परत बोलतो. चंद्रकांत भोईर साहेब यांच्याकडून अशोक भोईर जर ओपनिंगला उतरले आणि त्यांनी 1 रन जरी काढली तरी 500 रुपये. अशोक भोईर हे ओपनिंगला उतरावेत ही चंद्रकांत भोईर यांची प्रबळ इच्छा आहे. आणि त्या ओपनिंगला उतरल्या 1 रन काढल्यावर 500 रुपये मिळणार आहे. चला, निलेश भोईर आपली ओपनिंग जोडी लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायची आहे. आणि मी विनंती करतोय सागर भोईर यांना की आपलं क्षेत्ररक्षण आपण लवकरात सजवायचं आहे. सागर भोईर BPL मध्ये पूर्णपणे असफल ठरताना 2 मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि आताच्या मॅच मध्ये ते काय करणार, बॅटिंग करताना काही करू शकले नाहीयेत. आता गोलंदाजीची दुवा आलेले 3 षटक आणि जिंकण्यासाठी गरज आहे. प्रवीण नाही, बॅट चेंडू. समीर भोईर यांनी विकेट हॅट्रिक घेतली तर सोनू टकेकर यांच्याकडून 500 रुपये, शेखर पाटील यांच्याकडून 500 रुपये. मॅन ऑफ द, आता आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना रंगेल तो रोनक 11 विरुद्ध पार्थ 11 2 संघाच्या दरम्यान. नाणेफेकीचा कॉल केला जातोय तो गणेश कातड यांच्या शुभ हस्ते. आणि काटा पडलेला आहे, टॉस जिंकलेला आहे तो पार्थ 11 संघाचे कर्णधार रोशन भोईर यांनी. टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल आपला? निर्णय सांगतो नाही, लगेच सांगा. आमचा डिसिजन घेऊ. डिसिजन नाही, मग कर्णधार तुम्हाला आम्ही कशासाठी केलेत? आम्ही कर्णधार तुम्हाला याच्यासाठी केलेत का तुम्ही डिसिजन घ्यावा. बाकीच्या 11 काय डिसिजन घ्यायची माहितीये. आणि तुमचे बघा तिकडे सांगतात बघा, हात करतात बघा, सांगा. हा, फिल्डिंग निवडलेली आहे त्यांनी. हा, पिक्चर स्टार आहेत, बॉलाला घाबरू नका, पण निर्णय घ्यायला तरी घाबरू नका. निर्णय घ्यायसाठी तुम्हाला आम्ही कर्णधार केलेत, याची तुम्ही तमा बाळगा. तर प्रथम सत्रात क्षेत्ररक्षण करताना किती धावापर्यंत रोकाल राहुल भोईरच्या संघाला? 30-40 धावांच्या पर्यंत रोखू आम्ही. 30 धावापर्यंत रोखू. आणि कोण कोण बॉलर असेल 3 ओव्हर टाकण्यासाठी तुमचे? एक शर्विन असेल, पवन असेल आणि मी. तिन्ही यंग गोलंदाज आहेत. आणि अजून फलंदाजी करत असताना कोणत्या खेळाडूवर जास्ती विश्वास आहे तुमचा? विश्वास तर सर्वांवरच आहे. हे होते पार्थ 11 संघाचे कर्णधार, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपण बोलूयात राहुल भोईर यांच्याकडे. प्रथम सत्रात फलंदाजी करत असताना किती धावा कुठून काढाल तुम्ही 18 चेंडूंचा खेळ करताना? आम्ही 40+ करण्याचा नक्की प्रयत्न करू.
40+ धावा करत असताना तुमच्या समवेत अजून कोण खेळाडू या धावांचा पाठलाग या धावा जमवताना आम्हाला पाहायला मिळतील? की शुभम भोईर असेल, नयन भोईर असेल, अजून मी देखील असेल. यस, इथून मात्र आपण मैदानात पाहतोय दांडी झाले, गोल, बालाला मिळाले विकेट. कोणत्या गोलंदाजावर जास्ती भरोसा आहे तुमचा? कोणत्या गोलंदाजाने गोलंदाजी दिली जाईल? मी एक असेल, शुभम भोईरनी मागाशी चांगली गोलंदाजी तेव्हा एक असेल आणि नयन भोईर असेल. यस, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढच्या मॅच साठी. आपण बोलूयात मैदानाकडं जिथे खेळ चालू आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी चेंडू आहे बालाच्या हातात आणि बालानं मात्र एक विकेट घेतले. एकच रन दिले. 3 चेंडूमध्ये एक विकेट घेत एक रन केले. त्यांचे पॅकर खूप खुश आहेत त्यांच्यामध्ये. आणि स्वतः समीर दादा ठाकूर या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आम्हाला येतात भरपूर फोन आणि त्यांच्यासाठी भरपूर बक्षीस लागले गेलेले. अभि ठाकूर यांच्याकडनं 200 रुपये कॅच साठी, शेखर पाटील यांच्याकडून 200 रुपये, सतीश टावरे यांच्याकडून 200 रुपये, सुशांत भोईर यांच्याकडून 200 रुपये, कुणाल ठाकूर यांच्याकडून 200 रुपये, निशाद ठाकूर यांच्याकडून 200 रुपये. बाबा 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 किस्सा भरला. कॅश घे फक्त. बॅग घेऊन ये. 200च्या नोटी निसत्या गुलाबी भगव्या आम्हाला दिसतात इथं. इथून मात्र सुंदर फटका पॅकर साहिल पाटीलचा, एकेरी धाव देणारा. ऑन स्ट्राईक फलंदाज निलेश भोईर. यावेळेचा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू केला कलेक्ट. इथून मात्र एक धाव. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रकारचा प्रयत्न नाहीये. एकेरी धाव. अश्रू शेळके यांनी मात्र सुंदर कलेक्शन केलं आणि क्यूट स्माइल, चॉकलेट बॉयची स्माइल, वडाले लेक फेमस स्माइल त्यांनी मात्र दिली आहे. रोज संध्याकाळी या युवकांच्या गाड्या या वडाले लेकला पाहतात. कधी 4 व्हीलर कधी 2 व्हीलर घेऊन वडाले लेकला सलामी देणारे आणि त्यांचे अध्यक्ष सार्थक पक्के आणि गुरुवर्य साहिल भोईर. यावेळेचा चेंडू झेल होण्याची शक्यता आणि यो बाबा कोण रे? झेल सोडल्यानंतर हर्षद ठाकूरनी लगेचच कमबॅक केलं. सूर्याची तिरीम त्यांच्या डोळ्यामध्ये शिरली आणि प्रिझमचा गॉगल त्याने घातला नव्हता. ही चुकी मात्र झाली. त्यांची सनग्लास कदाचित गाडीत विसरली म्हणून ही झेल सुटली. धावफलकावर धावा लागल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त बालानी दिल्या 4 रन, 1 विकेट. बालानी जर ही ओव्हर निर्धाव टाकली असती अख्खी तर श्रीदत्त क्रिकेट संघाकडनं त्याला ऑफर होती. येणाऱ्या नाईट टुर्नामेंट मध्ये त्याला बॉलिंग ते देणार होते. 2 लाखाच्या टुर्नामेंट मध्ये बाबा 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 टी शर्ट काढून घरी यायला लागला असता. परिस्थिती उसरलीची मना वाटवते. टी शर्ट काढून घरी आली ती पोरा बाबा. मनोहर गाताडेनं पुढचं षटक हाताळण्यासाठी चेंडू आपल्या हातामध्ये घेतलाय. 18 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज असताना पहिल्या षटकात आल्या 4 धावा. आता 12 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. स्वतः पॅकर साहिल पाटील, प्रिशा 11 चे खंदे पॅकर साहिल पाटील. वाईल्ड कार्ड एंट्री त्यांना मिळाली आणि इथून ट्रॉफी देखील त्यांना मिळेल का हे पाहणं महत्वाचं. निलेश भोईर अजूनही मैदानामध्ये सज्ज आहेत. नॉन स्ट्राईक एंडवर अमर भोईर हे या संघाचं प्रतिनिधित्व करतायत. ते काव्य 11 सरपंचाच्या संघाचं. त्यानंतर आशिष सतेत आणि आमचे बंधुराज समीर ठाकूर, हर्षद ठाकूर. आणि बघा आता समीरचे हौसले बुलंद झालेत आणि आता तो कर्णधाराला आपले हे देतोय, सल्ले देतोय. उपकर्णधाराला प्लॅनिंग सांगतोय, बाबा असे चेंडू टाक आणि यांना मात्र आता चेंडू मिस कर, निर्धाव टाक. बारक्या गाताडेचा पहिला चेंडू. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र 11 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज.
पॅकर तानाजी पाटील अतिशय खुश आहेत निर्धाव चेंडू टाकल्यानंतर. 11 चेंडू आणि 20 धावा. 11 बॉल 20. झेल होण्याची शक्यता. हर्षद ठाकूर चेंडूकडे पाहत राहिले. चेंडू जाईल सीमा पार. दर्जेदार चौकार. मोठा फटका येईल सीमा पार. षटकार. आता मात्र 10 धाव्यांची गरज. एक षटकार आला, एक चौकार आला. धावपळीकावर धावा लागल्या 14. आता येणारे भरपूर चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. समीर ठाकूर अतिशय नाराज आहेत. तिरप्या नजरेने बघतायत ते. बाबा काय करताव तुम्ही? हा, एक ट्रॉफी आली तर संध्याकाळी आपली बुकिंग केलेली आहे ती फिक्स करायला लागेल. नाहीतर आपण हरलो तर बुकिंग कॅन्सल करायला लागेल. हॉटेलवाला नाराज होईल. या चिंतेत समीर ठाकूर आहेत. राज पाटील यांच्याकडून आता येणाऱ्या प्रत्येक षटकारास 500 रुपये. साहिल पाटील साठी. समीर ठाकूर यांचे नशीब किती बलवंत आहेत बघा. त्यांच्याकडे अजून एकही बॉल गेलेला नाहीये. बघा स्मित असते बघा. मोठा फटका. चेंडू जाईल सीमा पार. राज पाटील यांचे 500 रुपये. कृपया लवकर जमा करा. इथून मात्र विजय. अभिषेक ठाकूर बघा किती खुशी बनवतायत. हात वरती. आणि मॅन ऑफ द मॅच स्वतः संघ मालक. गाली लावा, गाली लावा. ए वरती घेऊन या.